पिंपरी निलख येथून वाहत असलेल्या मुळा नदी प्रवाहात मोठ्या प्रमाणात फेस आढळून आला। हा फेस अनेक कंपन्यांचे दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडतात। तसेच अनेक ठिकाणाहून सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातं। या केमिकलमुळे सांडपाण्यामुळे नदीवर फेस निर्माण होतो, तसेच अनेक जलचर प्राण्याचा मृत्यू होतो। नदी सुधार प्रकल्प या गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना नक्की नदी सुधार होते का असा प्रश्न देखील नागरिकांना पडलेला दिसतोय। तसेच नदी सुधार प्रकल्पामुळे नक्की नदीला कोणता फायदा होणार आहे आणि कोणत्या प्रकारचा होणार आहे याचे समाधानकारक उत्तर प्रशासन देऊ शकले नाही। यावेळी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि त्यांनी प्रशासनाला इशारा दिला, या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढा, नाहीतर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावे लागेल।